काही चॅनलवाल्यांनी आणि मीडियावाल्यांनी चालू केलं की म्हणे इंडिया आघाडी फुटली महाराष्ट्रात, शिवसेना आणि काँग्रेस याच्यामध्ये भेदभाव चालू झाला। काय कारण झालं होतं तर 4 निवडणुका ज्या आहेत ना त्या 4 पैकी मुंबईमध्ये 2, नाशिकला 1 आणि कोकणला 1। अगोदर असं ठरलं होतं की मुंबईच्या 2 शिवसेनेने लढवायच्या, नाशिकला जे उमेदवार असतील त्या उमेदवार जो ज्या पक्षाला चॉईस देईल त्या पक्षाला देऊन टाकायचं आणि ते जर समजा सुदैवाने तिथे शिवसेनेने घेतली तर कोकणला काँग्रेसला जागा सोडायची। अशा पद्धतीची चर्चा झाली होती आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये फॉर्म भरण्याचे जे दिवस होते त्यामध्ये शेवटचे संपत आले होते आणि मग आम्ही सर्वांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी सांगितलं की सर्व ज्या पक्षाला शक्य आहे त्या पक्षांनी आपापली उमेदवारी भरून टाका, विड्रॉल पर्यंत आपण त्याच्यावर चर्चा करू आणि मग उमेदवारी भरल्यानंतर विड्रॉलच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे नेते त्याचबरोबर शरद पवार साहेब, उद्धव साहेब यांच्याशी एकत्रित बैठक झाली आणि त्यांनी असं ठरवलं की नाशिकची जागा जे गुळवे आहेत त्यांनी शिवसेना पक्षाच्या एबी फॉर्मवर लढवायची आणि कोकणची जागा ही काँग्रेस पक्षाला द्यायची। मुंबईतल्या काँग्रेस पक्षाचा उमेदवार माघार घ्यायचा, नाशिकच्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी माघार घ्यायची आणि कोकण मधून शिवसेनेच्या उमेदवारांनी माघार घ्यायची आणि सामोपचाराने झालं। 4 निवडणुका आपण इंडिया आघाडीतून लढतोय। त्यामुळे आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आणि संपूर्ण कोकण मध्ये जी जवळजवळ मतदार नोंदणी झालेली आहे 2,24,000च्या आसपास जवळजवळ गेलेले आहे, त्यामध्ये जवळजवळ 72,000 मतं शिवसेनेने नोंदवलेले आहे। त्याच्यामध्ये आमची युवा सेना मतदार असेल, यतीन बसलाय, मतदार रोड दुसरा कुठे गेला, तिकडे बसलेला आहे। त्यानंतर तुम्ही आहात युवा सेनेच्या, युवती सेनेच्या मुली आणि एवढी मेहनत केलेली आहे ही ना आले का मीनाक्षी, ह्या सगळ्या युवा सेनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दिवस रात्र मेहनत केली आणि जवळजवळ पूर्वीपेक्षा तिप्पट मतदार नोंदणी आपल्या ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केली। त्यामुळे आपलं कर्तव्य आहे इंडिया आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत धर्मेशभाई कीर रत्नागिरीमध्ये राहतात, एक अत्यंत सज्जन माणूस, एक चाली आहे, एक विचारी आहे आणि सद्गुणी आहे, प्रामाणिकपणे काम करण्याची प्रवृत्ती आहे त्याच्यामध्ये। ते जे उमेदवार उभे राहिलेले आहेत प्रत्यक्ष त्यांना यायला मिळेल अथवा न मिळेल पण इर्शादभाई काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे हे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। तुम्ही सर्वांना विनंती आहे की इर्शादभाई ज्या वेळेला आपल्याला बोलवतील आणि पदवीधरच्या निवडणुकीची यंत्रणा तुमच्या हातात देतील ते त्या वेळेला आपण प्रामाणिकपणे त्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हा आणि पुन्हा एकदा त्या निवडणुकीमध्ये भ्रष्ट नीतीचा अवलंब होणार नाही याची दक्षता घ्या आणि त्या निवडणुकीमध्ये आपला आघाडी धर्म पाळा अशी विनंती करतो।